स्कॅन वगैरे खूप काही सांगितलं त्यांनी आणि तिथं पण डॉक्टर नव्हते ते रिपोर्ट वाचण्यासाठी आणि त्याशिवाय ते करणारही होते. पण म्हणे तुमच्या बाळाला जर काही झालं तर त्याची जबाबदारी तुमची असणार आहे म्हणे. तर डॉक्टर तुम्हीच सोबत आमचा डॉक्टर येणार नाही म्हणे, व्हेंटिलेटर वगैरे तुम्हाला बाहेरून मागवावं लागेल आणि तुम्हाला ते त्याला नगरला न्यावं लागेल. तर मग तिथून तसंच मी त्याला नगरला नेलं. नगरला पण आम्ही नगरमध्ये 3 ते 4 हॉस्पिटल फिरलो. तिथं त्याला काहीच निघालं म्हणजे डॉक्टरांना काही समजलंच नाही त्याचा आजार काय तो. मग तिथून आम्ही पुन्हा त्याला शिर्डीला आणलं. शिर्डीला परत त्यांनी तेच केलं, इंजेक्शन दिलं. मग सिन्नरला गेलो, सिन्नरवरून नाशिकला गेले, नाशिकला 2 हॉस्पिटल बघितले. त्यानंतर पुन्हा मी कोपरगावला आले आत्ममलिकला आल्यानंतर तिथे डॉक्टरांनी तात्पुरतं त्याला औषधं दिले. पण त्यांनी काय त्याचं ते असं म्हणजे इथे जे कंठ असतो तो कंठ सतत त्याचा हलायचा आणि 2 वर्ष असंच चालू राहिलं. म्हणजे माझा मुलगा जेवण पण करत नव्हता, झोपायचं पण नाही, 2-2 वाजेपर्यंत झोपत नव्हता आणि त्याचं रक्त कमी होत चाललं होतं. म्हणजे जर अमृत ज्यूस नसतं मिळालं तर आज तो डायलिसिसवर असतं असं मला वाटतं. आणि नंतर मग माझी बहीणच आहे सविता राऊत मॅडम, लोणीच्याच आहेत त्यांनी मला सांगितलं असं प्रोडक्ट आहे म्हणून. मग नंतर मी जॉईनिंग केल्यानंतर माझ्या मुलाचा जो त्रास होता तो चालूच होता आणि मी फार टेन्शनमध्ये होते की करू काय नेमकं नाही का याच्यासाठी की हा बरा होईल म्हणून. आणि मग मी जॉईनिंग केल्यानंतर